नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज कर्नाटकचा डे 2 आहे. आज आपल्या कर्नाटकमध्ये म्हणजे चंडकापूरमध्ये जत्रा आहे, तर जत्रेला जायचं आहे. तर आता उठलो आहे 12 वाजताच, आंघोळ वगैरे झाली आहे, फ्रेश वगैरे झालो आहे. नाश्ता नाही केला, डायरेक्ट जेवण केलं आहे कारण उठलो आहे 12 वाजता म्हणून. तर अजून जायला टाईम आहे म्हणून मी जरासं बाहेर फिरायला चाललो आहे. आणि थोड्याच वेळात आता मावशी वगैरे पण येणार आहे, त्याच्या आधी मला यायचं आहे परत घरी. बघू, बाहेर जरा जंगलात फिरायला चाललो. भेटू आता तुम्हाला जंगलात, काहीतरी नजारे तर भेटले तर दाखवतो. तर मित्रांनो, ही आहे आपली आकू, मावशीची पोरगी. हाय, बोल काहीतरी. हॅलो गाईज, मी तुमचं नाही नाही नको हसतेस काय, काहीतरी बोल. आज ही ना कशाला घेतलीस? दे नाही ते. आज ही भैयानी बनवून आलेली आहे काजळ, लिपस्टिक दोन्ही आणि लिपस्टिक आणि जीन्स पॅन्ट घालून आले. बघा, भैयानी बनवून आलेली आहे पूर्ण. मित्रांनो, मी सकाळ सकाळ म्हणजे दुपारचे 12 वाजलेत, जरासं फिरायला आलेलो बाहेर. तर फिरता फिरताना मला हरींचा झुंड दिसलाय. झुंड हे बघा, हे बघा, हे बघा कसे पळतात बघा. सगळ्यांच्या नजरा माझ्या इकडंच आहे. जवळ टेक चाललंय. तर मित्रांनो, आम्ही निघालोय कुठं? अमृतकुंडला जत्रा आहे. मध्ये मी सांगितलं की आम्ही जाणार आहे दुसऱ्या दिवशी परत जत्रेला. तर आम्ही निघालोय आता जत्रेला. हे आमची मंडळी आहे आणि हे आमची कॅमेरामॅन. तर आता आम्ही निघालोय जत्रेला, भेटू आता जत्रेमध्ये. बाई, तुम्हाला काय बोलायचंय का? ओ नो भावांनो, मी या पोराला ना चीन मधनं आणलंय पकडून. हा चीनी भाषा बोलतो. यस, जरा बोलून दाखव काहीतरी. ओ नो, वाव, ओ वाव. ही आपली मावशी. हाय. गाड्यामध्ये आणायचं कमी करा. अजून काय मावशी कमी करायचं? हे आमची गावची जत्रा आहे, बघू शकता. इथं गर्दी बघू शकता तुम्ही. हिचे दात पण बघू शकता. दाखव जरा दात. दाखवले बाई शेवटी. हे कोणीतरी VIP लोक आहेत. सगळ्यांनी आपापले दात लपून ठेवावे, सॉरी फोन लपून ठेवावे, चोरी बिरीला गेले तर. तुझं काय रे? 10 रुपये. हे 10 रुपये. हे बघा, पैसे वाटप चाललेत लहान पोरांना. मामी आमचे पैसे वाटप करते. हे लाईन लावलेली आहे 1-2-3 मेंबर. हे घ्या रे, हाता पुढं करा. हे कॅमेरामध्ये घ्या, फोटो घ्या, फोटो. बस झालं, एवढं फोटो नाही घ्यायचंय. डॉनला पैसे दिलेत, आजीकडून भेटलेले आहेत. आजीकडनं भेटले शॉपिंग करायला. 200. मित्रांनो, आता प्रिया टॅटू काढणार आहे. हा काय? हा, जा घरी. बघू शकता मित्रांनो काय काय भेटतं इकडं जत्रेमध्ये. 500ला कोयता, कढई. लक्ष्मी बसवायचे. हे लक्ष्मी बसवायचे. कुठं बसवायचे लक्ष्मी? घरी. हे घ्या, फुगे भोंगे
घ्या घ्या गाड्या घ्या गाड्या घ्या गाड्या घ्या. मित्रांनो बघू शकता गर्दी किती आहे. इथंच हारवून जाणार आहे थोड्या वेळातच मी. ले आईस्क्रीम ले रे आईस्क्रीम. घेतो जा. लोकरची होत्या लोकर मेंढराची होत्या मामा. माय मेंढराचं लोकर मेंढर राखणार, मेंढरा फिरणार, मी मेंढर करणार, हे शोध करणार. धाकटीपर्यंत हेच धंदा आहे माझा. धाकटीपर्यंत हेच बकरे चारला हेच केला धंदा. घुंगडा वडील घुंगडा इंत होते, म्या हे शोध करून घुंगडा ऐकूत हेच धंदा. घुंगडाची धंदा कमी केल्यावर हे धंदा चालू केला. आणि मफलेर स्वेटर टोपी हे बघ ते टोपी तयार करता, घुंगडा तयार करता, स्वेटर तयार करता, मफलेर तयार करता. आणि काय सांगा काय म्हटलं तेवढं. तुम्हाला पॅन्ट म्हणाल तर असलं पॅन्ट करून देतो हाताना. हे बघ इथं चालू आहे धंदा. हे धंदा चालू आहे. याच्यानं काढीना बनवता का? 20 रुपयाला 2 नाही. बघू शकता तुम्हाला क्लिपा, फुगे, डेकोरेशनचं सामान. मित्रांनो हे काय आहे हे प्रिया सांगल. अरे गौरी गणपती बसवायचं हे गौरी गणपती बसवायचे साहित्य हे गणपतीच्या वेळी बसवतात. कुठलीही वस्तू घ्या फक्त 20 रुपये, फक्त 20 रुपये. कुठलीही वस्तू घ्या फक्त 50 रुपये. गल्लीमध्ये जाऊ खाऊ, नुसतं खाऊ. पाणीपुरी. प्रिया आता काहीतरी घेते. काय घेतेस प्रिया? प्रिया काय घेतेस? आता काय काय घेते ना तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो, थांबा. 5 minutes later. प्रियाने डेलीचं सामान घेतलंय तिचं. रोज लागतं तिला हे क्लिपा, हे पिना म्हणून घेतलेत. किती रुपयाला घेतलेस? 15 रुपयाला घेतलेत. 5 रुपयाचे. तर मित्रांनो आपण आता खालच्या साईडला चाललोय, मंदिराच्या साईडला. मंदिराच्या इथं आपले फॅमिली वगैरे उभी आहे. भेटू आता मंदिराकडेच. तिकडे बघू काय चाललंय. सगळेजण शॉपिंग वगैरे करतात. भेटू आता मंदिरात. तर मित्रांनो आपण खाली आलेलो मंदिराकडे. बघू शकता आपण डॉनला गाडीत बसवले. डॉन गाडी चालवत आहेत आपले. हे बटन नको दाबू. बटन नाही. रामावशी काहीतरी घेते, बघू. रामावशी एकटे पेढे घ्यायला आलो आणि आम्हाला रामावशी ते वालं हे बघ, हे वाले. हा मस्त कलाकार नाही. 100 रुपये भारी लागतो. 100 रुपये भावांना आम्ही जरा वरती आलोय वरून बघायला की आमची फॅमिली आहे कुठं दिसत नाही. तुम्हाला जर दिसली तर सांगा कुठे. हा मार उड्या मार. डॉन मार उड्या मार. तर अशाच तऱ्हेने आपली जत्रा वगैरे संपली. यांनी शॉपिंग वगैरे केली, बघू शकतो तुम्ही हातात. बाय बाय. तर आपण निघालो आता घराकडे. तर मित्रांनो बाजारात खूप एन्जॉय केला आणि खूप गर्दी होती. जास्त टेक घ्यायला भेटले नाही कारण माझ्या हातात रियांश होता, त्याच्यामुळं मला पण काही जास्त टेक घ्यायला जमले नाही. मी कंटिन्यू ते रियांशलाच हातात होतं तर जास्त व्हिडिओ नाही काढू शकलो. आणि आता आपण घरी आलोय.
आता थोड्या वेळातच आपण जाणार आहे बसव कल्याणला. राव मावशीच्या घरी जाणार आहे. राव मावशी अक्कूच्या घरी. थोड्या वेळातच भेटू मग राव मावशीच्या घरी. आता फायनली घरी पोहोचलोय. फ्रेश वगैरे होऊ मग निघू राव मावशीच्या घरी. इकडे बघू शकता एकदम सुंदरसा सनसेट झालाय. आता दिसतो का नाही बघा. तिकडनं मी येता येताच खूप सुंदरसा सनसेट झालेला, पण सनसेट घ्यायला जमला नाही मला. पण इथं बघू शकता किती सुंदर दिसतोय. आम्ही चाललोय पाणी भरायला. बघू शकता घागर घेऊन. घागर लावली नळाला, पाणी चाललो भरायला. मित्रांनो, गावाला येऊन पाणी नाही भरलं तर काय मजा केली तुम्ही गावाला. आता पाणी भरणं चाललंय आपलं. थोड्या वेळ मग फ्रेश व्हायला भेटेल थोड्या वेळातच. एक नंबर राखू, एक नंबर. राहू दे मार. मार. करायचं होतं ना हंड्रेड. तुला फेमस करतो मी झाडू मारून. म्युन्सिपाल्टीत ना झाडू खातात, तुला काम देतो. आपलं जेवण झालंय. हिचं अजून झालं नाही. नुसतं पाणी पिऊन पोट भरलंय. राव मावशीची तय बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, आपण जेवण वगैरे झालंय. जेवण झालंय म्हणून आपण राऊंड मारायला चाललोय. आणि आपण बसव कल्याणला जाणार होतो, पण बसव कल्याणचं जाणं कॅन्सल झालेलं आहे. कारण राव मावशी पण इकडं झोपते. तर आपण बसव कल्याणला उद्या सकाळी जाणार आहोत. आणि उद्या सकाळी अजून एक ब्लॉग येणार आहे तुमच्यासाठी, एकदम स्पेशल. आणि मी तिकडे जाणार नव्हतो, अचानक प्लॅन झालाय. उद्या जिथं जाणार आहे, उद्या ज्याचा ब्लॉग येणार आहे तिकडं अनएक्सपेक्टली चाललोय. बघूया, तुम्हाला दाखवतो. आणि ब्लॉग पण आता इथं सेंड करतो. जरा चालतो वगैरे, वॉकिंगला आलोय जरासं फिरायला बाहेर. आणि ब्लॉग पण थोड्या वेळातच आता एंड करतो इथंच. तर मित्रांनो, आपलं राऊंड मारून झालंय. तुम्हाला मी हे दाखवलं नाही व्हिडिओमध्ये. हे आपलं चणकापूरचं बुद्ध विहार आहे. हे ॲक्च्युली थोडंसं पुढं होतं, पण काही हायवेच्या कारणामुळं हे तोडण्यात आलं. नाहीतर पहिलं खूप सुंदर होतं. तर ते आता जरा मागं घेण्यात आलंय. चला या आता जाऊ झोपायला. ब्लॉग आपण इथंच एंड करू, कारण उद्या आपल्याला लवकर उठायचंय. कारण उद्या आपल्याला जायचंय बाहेर. तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की दिसेलच कुठे चाललोय आपण. तर ब्लॉग आपण इथंच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. जर माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माफ करा. आणि तुम्ही काही चुकलं असेल ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटूया आता आपण तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. गुड नाईट.